कालखंडामध्ये जरूर अनिकेतचे सगळे दौरे झाले. सगळ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या त्यांनी उपस्थित राहून इथले प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आता मतदारसंघ इतका मोठा असल्यामुळे स्वाभाविकपणाने सर्वच ठिकाणी नियमितपणाने संपर्क होईल असं नाही, परंतु संघटनेच्या माध्यमातून संपर्क करण्याचं काम आम्ही सगळे करत असतो. खरं आहे, त्याच्यात अधिक जर काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल, अधिक वेगवेगळ्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून विधिमंडळामध्ये स्पष्टपणाची भूमिका मांडायची असेल, राज्य सरकार आज आमच्या महायुतीचं आहे, सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून कोकणच्या भवितव्यासाठी काम करत असेल तर त्याच्यामध्ये अधिक लक्ष त्यांनी घातलं पाहिजे अशा सूचना माझ्याकडनं देण्यात येते. दुसरी गोष्ट अशी झाली की रोहिणी दळवी यांनी जो अर्ज भरला त्यावेळी त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केले. मुळात अनिकेत उमेदवाराला विरोध हा बेसिकली सुलेतकरांना विरोध हे तुमच्याच जिल्ह्यातून पुढे आलं. सो याच्याशी कसं डील केलं? एक असं आहे, डील वगैरे काय भाग नाही. राजकारणामध्ये शेवटी चर्चा, वाटाघाटी आणि त्याच्यातून एक सामुदायिक महायुतीचं हित हेच आमच्या सर्वांच्या समोर आहे. कारण की काही वेळेला राजकीय संघर्ष हा होत असतो, पण त्याच्यातून ज्या वेळेला महायुती म्हणून एनडीए म्हणून बळकट करण्याची प्रक्रिया देश पातळीवरती, राज्य पातळीवरती होते आणि देशातल्या शीर्षस्थ नेतृत्वाबरोबर राज्यातल्या प्रमुख या 3 नेत्यांचं सुद्धा तीच भूमिका राहते. त्यावेळेला काही ठिकाणी कमी अधिक असेल त्याच्यावरती चर्चेअंती पडदा टाकणं अत्यंत आवश्यक असतं. ती भूमिका काल त्या ठिकाणी घेण्यात आली. म्हणूनच मी शिंदे साहेबांचे काल विशेष करून आभार मानले की कोकणातील सर्व शिवसेनेचे नेते मंडळी त्यांना भेटल्याच्या नंतर महायुती म्हणून आपल्याला आगामी कालावधीमध्ये वाटचाल करायची आहे अशा संदर्भातल्या सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिल्या. जरूर या बाबतीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठे समज गैरसमज होणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या मित्र पक्षांची, मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, सौहार्दाचं वातावरण कसं राहील याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. आपल्याला अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाली होती त्यावेळेला आघाडीची असताना, तो चमत्कार यावेळेला होईल? आता इथे चमत्कारचा प्रश्न नाही, इथे नमस्कारच आहे डायरेक्ट. कारण आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष शिवसेना क्रमांक 1 वरती आहे आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांची एकत्रित बेरीज ही 800 पेक्षा अधिक आहे. 1030 का 1020 मतदार आहेत आणि हे सर्व एकतर्फी ज्या वेळेला नेते मंडळी त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आमचे सर्व सावंतवाडी पासून ते पनवेलपर्यंतचे सगळे आमदार, कारण आता बघा आपण एकच सोडलं 18 पैकी तर 17 आमदार आज महायुतीचे आहेत, खासदार महायुतीचे आहेत. तिन्ही ठिकाणी 3 खासदार आहेत या मतदारसंघामध्ये मोडतात. राणे साहेब आहेत, बारणे साहेब आहेत आणि मी स्वतः आहे. आमची महायुतीची प्रचंड अशी ताकद आहे, त्यामुळे चमत्काराचा भाग नाही, इथं सरळ सरळ त्या ठिकाणी आहे. शक्तीचा हात 2018 सालच्या मतदारसंघामध्ये मला मिळालेला होता आणि तो चर्चेचा विषय ठरलेला होता. यावेळेला नाही, खरं आहे, 2018 सालची निवडणूक असेल, 2012ची असेल, 2010ची असेल किंवा 2008 ज्यावेळेला भास्कर जाधव निर्वाचित झाले ती असेल, ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढवली. त्यावेळेला आमच्या समोर शिवसेनेचं आव्हान होतं, एकत्र शिवसेनेचं, आणि त्याच्यामुळे त्यावेळेला अदृश्य शक्ती वगैरे याची आवश्यकता होती, नक्कीच आहे. आता सगळी समीकरणं बदललेली आहेत आणि त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी युती होती. त्यामुळे स्वाभाविकच त्यावेळेला ती गणितं जमवताना तशा पद्धतीची गरज होती. यावेळेला एक स्पष्टपणाची ताकद महायुतीची आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की वेगवेगळ्या पद्धतीचं, मग आपल्याला माहिती आहे की पूर्वी रायगड पुरता, कुलाबा पुरता स्थानिक स्वराज्य संस्था होत्या. इथे रत्नागिरी पुरता स्वर्गीय भाईसाहेब सावंत हे त्या कालावधीमध्ये विधान परिषदेवरती निर्वाचित झाले होते आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणूनच भाईसाहेब त्यावेळेला वसंतदादांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून होते आणि त्याच्यानंतर कालावधीमध्ये विधानसभेतून त्या ठिकाणी